वळूया पुढच्या बातमीकडे। प्रताप सरनाईक यांनी हिंदी संदर्भात एक वक्तव्य केलंय। मुंबईची बोलीभाषा आता हिंदी झाली आहे असं मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। मीरा भाईंदरमधल्या एका कार्यक्रमात सरनाईकांनी केलेल्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय। प्रताप सरनाईक हे भाजपची भाषा बोलत असल्याची टीका त्यानंतर संजय राऊतांनी केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलाय। मराठी माणूस नाराज असल्यानं प्रताप सरनाईकांना हिंदीचा पुळका आलाय असं राजू पाटील यांनी म्हटलंय। हिंदी तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की। ठाणे और मीरा भाईंदर का मेरा मतदार संघ है। जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं और मीरा भाईंदर की ओर जाता हूं तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है। बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदू हृदय सम्राटांनी, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा, तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते बरं का। हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहांचा विचार। आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत। मीरा भाईंदरचा पट्टा जर पाहिला तर तिथं मॅक्झिमम हिंदी भाषा चालते। दादरमध्ये गुजराती बांधव सुद्धा मराठी बोलतात। सामाजिक जीवनामध्ये हे ॲडजस्टमेंट असते। ज्या लोकांना कळत नाही त्या टायमाला त्यांच्या भाषेमध्ये बोलावं लागतं किंवा त्यांना जे आपली थोडी बहुती कळते त्या टायमाला मराठीतही बोलावं लागतं। असं आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल। मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि NDA सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे। त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे। त्यांचं ते मताचं राजकारण करतायत, त्यांचं राजकारण त्यांना लखलं। हिंदी बोलतात की मराठी आई आणि हिंदी मावशी, ही मावशी नाही, हिंदी पोतणा मावशी आहे। हिंदीने किती भाषा, बोली भाषा, तिकडच्या भाषा खाल्लेल्या आहेत उत्तर भारतातल्या, त्या सगळ्यांना माहिती आहेत। आणि हिंदीचा पुळका आहे ना यासाठी आहे की मराठी माणूस यांच्यावर नाराज आहे। लाडक्या बहीणसारख्या योजना, फसव्या योजना आणल्या, त्याच्यानी बाकीची कामं होत नाहीयेत। मराठी माणूस कुठेतरी दूर जातो यांच्यापासून, म्हणून तो लालून चालू आहे त्याचं।